गेल्या 8 वर्षांपासून मँगो हॉलिडे परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत रुजू आहे. टूर मग युरोपातील असो अथवा इतर कोणत्याही देशातील, पर्यटकांसाठी ती अविस्मरणीय ठरण्यासाठी मँगो हॉलिडे कायम दक्ष असतं. परदेशवारी म्हणजे भारतीय पर्यटकांच्या जिव्हाळ्याचा विषय. ती कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी मँगो हॉलिडेकडून विशेष काळजी घेतली जाते. याशिवाय मँगो हॉलिडेजची खासियत म्हणजे त्यांच्याकडून घेतले जाणारे मार्गदर्शकपर मिळावे. परदेशातील मुख्यतः युरोपला सहलींना जाणारा पर्यटक हा बऱ्याचदा 50च्या आसपासचा असतो आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या टूर संबंधी विशेष मार्गदर्शन इथं दिलं जातं. त्यामुळे या मेळाव्यात पर्यटकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना एकाच वेळी मिळतात. मेळाव्याची सुरुवात जेव्हा आम्ही केली तर त्यावेळेला असा उद्देश होता की बरेचसे लोक युरोपला जायचं ठरवलेलं असतं पण कुणाबरोबर जावं नक्की ते कळत नाही. मग त्याच्यामध्ये एवढ्या कंपन्या आहेत, एक मोठा प्राइस वॉर चाललेला असतो, प्रत्येक जण सांगत असतो आम्ही कसे चांगले आहोत आणि मग लोक कन्फ्यूज होतात. तर लोकांना हे सुद्धा कळावं की मँगो हॉलिडेज बरोबर जाण्याचा उद्देश काय, आमच्याबरोबर का लोकांनी यावं हे सुद्धा आम्ही समजावून सांगतो. बाहेर मार्केटमध्ये ज्या जाहिराती आत्ता चालू आहेत तर त्याच्या ज्या गिमिक्स असतात किंवा काही आयवॉश असतात तर त्या कशा असतात, बऱ्याचशा लोकांना 50,000 रुपये डिस्काउंट देतात, मग तुम्ही का डिस्काउंट देत नाही असं लोक आम्हाला विचारतात. तर त्याचं कारण सुद्धा तिथे सांगितलं जातं. मँगो हॉलिडे ही संकल्पना मिलिंद बाबर यांची, मात्र त्यांची मुलगी तपस्याही आता मँगो हॉलिडेजच्या वाटचालीला हातभार लावतीये. आजच्या पिढीच्या पर्यटकांच्या गरजा आणि आवडी लक्षात घेऊन तपस्या यांनी अनेक नवीन प्रोजेक्ट सुरू केले आणि त्याला पर्यटकांची पसंतीही मिळते आहे. 1 जानेवारी 2016ला मँगो हॉलिडेजला 8 वर्ष कंप्लीट झाली आणि गेली 8 वर्ष आम्ही युरोपच्या ग्रुप टूर्समध्ये मेनली कार्यरत होतो. तर आता ह्या वर्षी आम्ही आणखीन डिव्हिजन स्टार्ट केल्या. त्यातलं एक आहे कस्टमाइज टूर्स, म्हणजे वैयक्तिक सहली ज्याला आपण म्हणतो. फक्त ग्रुप टूर्स नाही तर इंडिव्हिज्युअल पॅकेजेस, हनीमून टूर्स ह्या सगळ्या आम्ही स्टार्ट केलेल्या आहेत. तर आजकालच्या तरुण वर्गाला तेवढा वेळ नसतो किंवा बजेटचं बंधन असतं, तर त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार आम्ही त्यांच्यासाठी हे पॅकेजेस डिझाईन करून देतो. तर त्याला आम्ही कस्टमाइज टूर्स असं नाव दिलेलं आहे. तर ती डिव्हिजन आमची चालू आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. युरोप टूर म्हणजे मँगो हॉलिडेज हे समीकरणच जणू झालंय. मात्र युरोप शिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका यासारख्या परदेशातील टूर्स बरोबरच देशांतर्गत पर्यटनासाठीही वेगवेगळे पॅकेजेस मँगो हॉलिडेजनं आज उपलब्ध करून दिलेत. सध्या पर्यटनाकडे लोकांचा जास्त कल पाहून त्यांनी खर्च केलेला पैसा आणि वेळ कसा सार्थकी लावला जाईल यासाठी मँगो हॉलिडेजचे सर्व कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत असतात. जसं आपला एक कोहिनूर, आपला हिरा हा तिकडे जाऊन आपण बघतो, त्याची हिस्ट्री कळते. युरोपचा मेन हिटलर, त्याची हिस्ट्री पूर्णतः आपण डकाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला बघतो. अशा छोट्या छोट्या बारकाई गोष्टी आपण सगळे करतो. इंडियन फूडचा जो मेन टेस्ट आहे ते माउंट इटलीसवर घेण्याची मजाच काही वेगळी आहे. हे फूडपासून घेऊन, कल्चरपासून घेऊन, कोचेसमध्ये घेऊन सगळ्या बारीक बारीक गोष्टी, कारण मोठ्या गोष्टी तुमच्या साईटसीइंग आहेत ज्या तशाच्या तशा आहेत आणि त्या आपण डिटेलमध्ये करणार, पण बारीक बारीक गोष्टी ज्याने तुमचा टूरचा अनुभव बदलतो, जेणेकरून तुम्ही येता आणि तो वर्षानुवर्ष तुमच्या मागे अनुभव उभा राहतो, ते शब्द लक्षात राहतात आणि ते मोमेंट्स तुम्ही अक्षरशः जगतात. ते करण्याचा आपण एक प्रयत्न करा. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे मँगो हॉलिडेजच्या सहली सर्वसामान्यांसाठी आनंददायी ठरतातच, परंतु संदीप खरेसारखे सेलिब्रिटीज देखील आज या पर्यटनाच्या माध्यमातून मँगो हॉलिडेज सोबत जोडले गेलेत. मँगोवर ज्या असंख्य लोकांनी युरोप बघितला त्यांच्यापैकीच एक मी आहे आणि मुळात युरोप दर्शन हे खूप भाग्यवान घटना आहे आयुष्यामधली आणि ते सुद्धा मँगोच्या बरोबर बघायला मिळालं हा योग मला खूपच महत्त्वाचा वाटतो. त्याचं कारण असं आहे की मँगोवर तुम्ही युरोप नुसता बघत नाही तर तुम्ही अनुभवता. म्हणजे त्यांची बाकीची सगळी जी निवास व्यवस्था आहे किंवा भोजन व्यवस्था आहे ही तर एकदम चांगल्या दर्जाचीच आहे, म्हणजे याच्या बाबतीत काही प्रश्न नाही. परंतु युरोप हा स्वतः एक मोठा इतिहास असलेला खंड आहे आणि प्रत्येक देशाला, प्रत्येक जागेला काही ना काहीतरी इतिहास आहे, काही ना काहीतरी गोष्ट आहे. तर नुसतं तुम्ही बघत राहण्यापेक्षा ज्यावेळेला मँगो जे स्वतः बाबर मायावर आले होते त्यावेळेला किंवा त्यांच्या हाताखाली तयार झालेली त्यांचे जे सगळे टूर गाईड्स आहेत हे तुम्हाला युरोपविषयी इतकं सुंदर समजावून सांगतात एकीकडे बसमध्ये
की त्यामुळे तो युरोप जो आहे हा संपूर्ण जिवंत होऊन तुमच्यासमोर उभा राहतो. भारतीयांची पर्यटनाची वाढती आवड पाहता टुरिस्ट कंपन्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे आणि पर्यायानंच वाढली आहे ती या क्षेत्रातली स्पर्धा. या वाढत्या स्पर्धेमुळे बऱ्याचदा पर्यटकांना अनेक प्रलोभनं दाखवली जातात. पर्यटकांची निराशाही होते. मात्र मँगो हॉलिडेजनं पर्यटन क्षेत्रातील हीच विश्वसनीयता जपली आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही बिनधास्त पर्यटन करायचं असेल तर मँगो हॉलिडेजला पर्याय नाही. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.